नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर काल ना माझ्या मैत्रिणीला जमलं नव्हतं यायचं हळदी कुंकवासाठी काही कारणामुळे, त्यामुळं आज आली होती. आणखीन खूप वेळ आम्ही गप्पा मारल्या. तसं काल आली असती ना तर जास्त बोलणं झालं पण नसतं, का तर खूप घाई होती. आज तरी मी मोकळी कपडे ठेवते आता घड्या घालून. डेकोरेशन ना अजून यायला लागलेतच, त्यामुळं काढलं नव्हतं, असंच ठेवलं होतं. हां, आणि आज तर असा गालीच्या पण आज धुतला होता बरं का. तर वाळलं येतं ते ठेवायचं आहे आतमध्ये. तर असं गेटवर टाकूनच ना प्रेशरनं आज पाणी आलं ना, तर पाणी मारून धुतले आणि खूप स्वच्छ निघाले बरं का. खूप म्हणजे खूप. तर ना प्रेशरनं पाणी मारून सगळं धुतलं तर वाळलं पण आणखीन. आणि आज ह्यांचे रेनकोट हे पण धुतले होते. तर दुसरा पण धुतला होता, ते घातला त्यांनी. आणि हा पण आता वाळलाय, ठेवायचाच. आणि अनुला खाऊ आणलाय ना काकून. कोणी आणलाय? काकून. तर अनु लागली कॅडबरी खाल्ली, आता हे खायला लागली आहे. तर भरपूर खायला अनुला आणले त्यांनी, नेहमीप्रमाणेच आहे की नाही. अनुच्या सगळं आवडीचं. आता सगळं कामं आवरलेत सकाळपासूनची ना, सगळी कामं झाली आवरून सकाळपासून ना. आज चालू होतं. तर कालचा राडा, काल एवढं आवरून झालंच नाही. परत संध्याकाळी मी ना पाय जे दुखायला लागलं माझं इकडं तिकडं फिरून. रात्री जेवलो, भांडी घासली नाहीत, काय नाही, सगळं नेऊन भांडी गोळा करून पाटेत घालून पाणी ओतून ठेवली. किचन आवरलं नाही, काय नाही. झोपाव म्हणलं, आता झोप लागल, तर झोप सुद्धा मला लागना, का तर दुखायला लागल्यामुळं. माणूस म्हणते कंटाळा आलं की झोप लागती, पण नाही, कंटाळा आला किती त्रास झाला पण झोपच लागे ना मला. मग काय नाही, तसंच पडले होते, सगळी झोपली, मला परत मग झोप लागली बाई. इतकं हे झालं उशीर. आणि सकाळी परत उठू वाटणं झालं होतं. अनुला खाऊ आणलंय, आणले कॅडबरी खाऊन टाकली. आता लॉलीपॉप चालू केले. सगळे एकदम खायचं नाही म्हणलं तर ऐकत नाही. तर काल त्यांना येणंच झालं नाही. तर कालच बोलवलं होतं मी, का तर म्हणलं बोरनान ठरलं होतं अचानक, म्हणलं येतील जरा बघतील, हे त्यांच्यात काय नसते ना बोरनान वगैरे, म्हणून म्हणलं आपलं. आणि अनुची लाडकी काकू आहे, म्हणलं येईल बघल. तर काल काय कारण असतं त्यांना यायला जमलं नाही, म्हणून मग आता म्हणलं आज येतो, म्हणून आज आल्या होत्या. आणि आता भरपूर कॅडबरी अशा आणल्यात. आणून फस्त केल्या तिथल्या बास. आता आणू एकदम खायचं नसतं, इतकं ठेवून टाकायचं फ्रीज मध्ये. आणि लॉलीपॉप पण उद्या खायचं. आणूचं कसं चाललंय खेळायचं. गपकी इकडे केस डोळ्यावर येत होते म्हणून अनुची शेंडी घातली. कुणी घातली का? अनु घालून दिला झाली. केस डोळ्यावर सगळे यायला म्हणून शेंडी घातली होती अनुला. चला देवाला जायचं होतं आज. तर आता सकाळपासून मी जायचं म्हणते, पण सकाळी पण जायचं झालं नाही मला. तर आता म्हणलं जाऊया देवाला, जाऊन फिरूया म्हणून. आता तिची ओळख झाली आहे, त्यामुळे पण येणार होती. चला तर ना, नाही काय झालं. चला तर बूट नको काढायचं, परत तापड. चला बॉक्स आणू ना. किती महिने? 1 महिना जाणार आमचा बॉक्स. चला रिओ त्या गाडीला लागला होता, भुंकाला गेला. तर आज शनिवार, तर मारुती मंदिरात जाण्याचा नियम आहे. कधी कधी राहतं, कधी कधी जातो. तर आले होते लवकर तिने, तर म्हणलं चला जाऊन येऊया मंदिरात, राहिलं की राहून जाते. तसं सकाळीच जातो, पण कधी संध्याकाळी वेळ मिळेल तसं मग जाऊन यावं लागते. आणि मंदिरात गेलो आम्ही, तर थोडक्यात आमची आरती, म्हणजे थोडंसं आधी 5 मिनटं जरी गेलो असतो तर आरती मिळाली असती. अगदी आरती संपायला आम्ही
आणि आम्ही तिथे पोचलो होतो आणि आरती झाली आणि प्रसाद पण घेतला. छान असं दर्शन झालं. खूप गर्दी होती मंदिरामध्ये. मंदिरात नाही येता येता प्रिंट काढण्यासाठी ना इथं थांबलो होतो आणि अनु अजिबात गप्प बसना झाली होती. पळत होती. शेवटी पळत पळत पडलीच तिथं. गप्पच बसेना. आणले बघ प्रिंट आणि सिस पेन्सिलचा बॉक्स. अनु तिथं अंकल पिगे म्हणून माग लागली. 5 मिनिटात निघतो. आणि अगं अनुची चप्पल कुत्र तोडली. हा आणि ह्यांच्या मित्रांच्या घरी गेलो होतो ना तर तिथे अशी चिमणी बसली होती. तर ना ती संध्याकाळी येऊन बसते आणि सकाळी जाते. तर रोज असं बरेच दिवस झालं तिथंच असते ती. मागच्या पण एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मी. भाजी झाली. भाजी भरपूर झाली. आता उद्या नाही. आता भाजी काय नाही उद्या लई हे झाले. बाहेर गेलो होतो एका ठिकाणी आणि आलो जाऊन. जेवण वगैरे झालं. आणि अनुचं चाललंय लाडू पाहिजे म्हणून. काय पाहिजे लाडू? तर अनुला शेंगदाण्याचा लाडू आता करायचा. लाडूच मागायला लागले. आणि भाजी भरपूर मेथीची पालकची राजनाळ्यातून ना यांच्या मित्राच्या त्यांनी आणली होती ती दिली. आणि पेरू पण दिलेत. पेरू पण आहेत. आणून एक खाल्ला पण आम्ही सगळ्यांनीच खाल्ला. म्हणजे आणून काही अख्खा खात नाही. मोठे ते. तर भाजी पालकाची मेथीची भरपूर अशी दिलेली आहेत. आता उद्या काय पालेभाज्या आणायला लागत नाहीतच. भरपूर भाजीपाला दिलाय त्यामुळं आता लाडूच लागली मागायला. काय संध्याकाळ झाली की रोजच तशी करते. शेंगदाण्याचा लाडू करून दे म्हणून. हे बघ खा आता शेंगदाण्याचा लाडू. शेंगदाण्याचा लाडू पाहिजे तिला. जर की आता केलाय मगाचपासून वरडायला. राहू दे मग ठेवा. नको ना नको. अक्षरा देऊ देतो आता. अक्षरा देऊ का म्हणलं घेतलं. रोज संध्याकाळी शेंगदाणे लाडूच करते. जेवत नाही नीट आणि मग लाडू पाहिजे आणि हे पाहिजे ते पाहिजे. पेरू पण चिरायला लावला. एवढा रसाच खाल्ला. बाकीचा आम्ही पोरींनी मी खाल्ला. मग आणखीन आता आवरायचंय. तर जेवण झाले आणि भांडी वगैरे सगळं अजून पसारा तसाच पडलाय. मला एकदम दिसलं चहा उतू गेल्यासारखं. पण नाही मला वाटलं मगाशी चहाच उतू गेला काय की तनूकडनं. तर हळदी कुंकाला मगाशी मैत्रीण आरती द्यावी. तनूनं चहा केलता ना आमच्यासाठी. आम्ही आपलं गप्पा मारत बसलो होतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शिवरात्री सर्वांना. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. छान आहे का? होय आवडला ना तुला? खावा मग. शुभ संध्याकाळ.